घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. एक मराठा. लाख मराठा. एक मराठा. लाख मराठा. तरंगे पाटील तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. तरंगे पाटील तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय देव. जय शिवराय. जय देव. जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. लढेंगे मरेंगे. हम सब लढेंगे. लढेंगे मरेंगे. हम सब लढेंगे. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा. लाख मराठा. एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. लढेंगे जीतेंगे. हम सब लढेंगे. लढेंगे जीतेंगे. हम सब लढेंगे. साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आला ना. एक मराठा. एक मराठा. एक मराठा. एक मराठा. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. हम सब हम सब एक है. एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई. हिंदू मुस्लिम भाई भाई. एक मराठा. लाख मराठा. कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. एक मराठा. लाख मराठा. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी मुंबईच्या आंदोलनाच्या निमित्तानं सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात अखंड समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. मराठा समाजाला 50% मधून आरक्षण मिळावं यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतराळी सराटी येथून आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं उद्याच्या 26 तारखेला मुंबईमध्ये त्यांचं त्या ठिकाणी ते पोचतील आणि सोलापूर जिल्ह्यातला शहरातला संपूर्ण समाज बांधव त्या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला साथ घालण्यासाठी सोलापुरातून आम्ही सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे सर्व बांधव आज या ठिकाणी निघत आहे. आज सोलापुरातून निघत असताना पहिला मुक्काम आमचा आरण या ठिकाणी आहे. आरणला मुक्काम केल्यानंतर उद्या सकाळी तिथून येवतला बिगवणला दुसरा मुक्काम असेल. बिगवणवरनं परत परवा दिवशी निघाल्यानंतर त्या दिवशीचा मुक्काम येवतला असेल आणि येवतचा शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पुण्यामध्ये जरांगे पाटील यांचं 23 तारखेला त्या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे त्या स्थळाला त्या स्थळी आम्ही सर्व बांधव सामील होऊ. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चा सोलापूर
यांच्या वतीनं त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी मुंबई लाँग मार्चमध्ये हे सगळे बांधव जमा झालेले आहेत. आरक्षणाच्या अंतिम टप्प्यातला लढाई हे सरकार नाकारतं सरकार ज्या पद्धतीनं मराठ्यांना झुलवण्याचा प्रयत्न करत आहे, पुरावे सापडूनही आमचे प्रमाणपत्र देत नाही, या सरकारला वटणीवर आणण्यासाठी गल्ली गल्लीत मुंबईच्या मराठा दिसल्याशिवाय राहणार नाही. आज जरी बांधव कमी दिसत असले, सलग 6 दिवस आम्ही चालत जाणार आहे. या 6 दिवसामध्ये दररोज सोलापूर जिल्ह्यातून हजारोनी गाड्या मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि आंदोलनाची धाक अशीच पेटत ठेवून या हायवे आणि हे महाराष्ट्र आज 43 वर्ष झालं आम्ही लढा लढतोय, पण आम्हाला न्याय मिळत नाहीये. आमचे पुरावे असून आम्हाला न्याय मिळत नाही. जर कुणाचे राजकीय पोळी बांधण्यासाठी जर आम्हाला मराठ्यांना वेटीस धरणार असेल तर या शासनाला अक्कल आणि अद्दल घडवल्याशिवाय आणि ह्यांना आणि रिटायर केल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार. सोलापूर जिल्ह्यातून आज आणि उद्या मिळून जवळपास 20,000 वाहनं आम्ही मुंबईच्या दिशेने घेऊन जातो. आता हे एक गाव आम्हाला ॲडव्हान्स जाणार आहे. आमचा पूर्ण मार्ग सोलापूर ते मुंबईपर्यंत पूर्ण हायवे, या पूर्ण हायवेने एक साईड पूर्ण मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाला सोडली पाहिजे. तुम्ही गर्दी बघालाच. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे, त्या मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे तसेच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड तर्फे आमच्या ब्रिगेडचे अध्यक्ष हाजी मतीन बागवान तसेच सोलापूर शहराचे माजी महापौर आरिफभाई शेख तसेच असंख्य आमचे मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही मनोज जरांगे पाटलांचे हात बळकट करण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांना संपूर्ण मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व मुस्लिम बांधव या छत्रपती संभाजी चौकामध्ये आम्ही हजर आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी आणि मराठा बांधवांना आरक्षण मिळावेच यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करीत आहोत आणि त्यांना पाठिंबा मी जाहीर करीत आहोत. सवाल नहीं करते क्या? डायरेक्ट स्टार्ट. आज सोलापुर शहर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन और सोलापुर शहर के जो भी मुस्लिम बांधव थे हमारे हर पक्ष से बिलोंग करने वाले, उन लोगों ने आज सब यहाँ पर जमा होकर जो सोलापुर शहर से मराठा समाज का मराठा आरक्षण के लिए यहाँ पर पाई जो निकल रहे हैं, पैदल निकल रहे हैं मुंबई की दिशा में, उनको पाठिंबा देने के लिए हम लोग सब यहाँ पर जमा हुए थे. तो मैं मेरी पार्टी की तरफ से इन लोगों को पूरा पाठिंबा है ये डिक्लेयर करता हूँ और मैं चाहता हूँ कि जो गूंगी बहरी अंधी सरकार है जिनके कान में ये आवाज़ नहीं जा रही है, जो इतने महीनों से जरांगे पाटिल साहब जो एक आंदोलन कर रहे हैं, जिन्होंने आमरण उपोषण किया, लेकिन सरकार अपने झूठे आश्वासन देकर सिर्फ वक्त पे वक्त टाइम डेडलाइन इनको देती जा रही है. लेकिन आज ये लोग तंग होकर इन लोगों ने आज ये फैसला किया है कि मुंबई की दिशा में 26 जनवरी को सब लोग जमा होंगे. तो ये जो जन सैलाब मैं देख रहा हूँ, मैं समझता हूँ कि सिर्फ सोलापुर शहर से अगर इतने लोग निकल रहे हैं तो पूरे महाराष्ट्र से इतने लोग जमा होकर मुंबई में जाने वाले हैं कि 26 जनवरी को मुंबई पूरी पैक हो जाएगी. मैं सरकार से निवेदन करता हूँ कि ये अपील करता हूँ कि इनकी जो भी मांगे हैं वो सरकार पूरी करे. और इसी के साथ साथ मैं सरकार से ये भी डिमांड करता हूँ कि हमारा भी एक रिजर्वेशन का मुद्दा, मुस्लिम समाज का एजुकेशनल 5% रिजर्वेशन का मुद्दा, जिसे हाई कोर्ट ने सही ठहराया है, वो भी पेंडिंग पड़ा हुआ है. मैं मुस्लिम समाज के जितने भी लीडर्स हैं, आमदार हैं, जो उनसे भी डिमांड करता हूं कि जरांगे पाटिल साहब की तर्ज पर ही जैसे उन्होंने अपने समाज को इकट्ठा किए, वैसे ही हम सब इकट्ठा होकर अपने पक्ष को और जो भी अलग अलग डिफरेंसेस है उसको भूलकर हम सब एकजुट एक प्लेटफॉर्म पर आकर इसी तर्ज पर ऐसा एक आंदोलन करें जिससे हमारे मुस्लिम समाज को भी 5% एजुकेशन का रिजर्वेशन मिले और उसका फ़ायदा हमारे समाज के बच्चों को मिल सके. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्य प्रवक्ता म्हणून निवड झाल्यानंतर आज मी पहिल्यांदाच सोलापूरमध्ये आलो. आल्यानंतर माझ्यासाठी अत्यंत पुण्याचं काम, तर कुठल्या मोर्चाचं स्वागत करण्याची मला संधी मिळाली तर ती मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मोर्चाचं स्वागत करायची संधी मिळाली. याच्यासारखं दुसरं भाग्य या समाजात जन्माला येऊन माझं असू शकत नाही असं मी समजतो. पक्षाच्या भूमिका मांडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एवढंच नव्हे तर सर्व पक्षाची मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आहे. आमची भूमिका कायद्याच्या कक्षेत ते उद्या टिकलं पाहिजे ही आहे. जर टिकलं तरच आपल्या मराठा समाजाच्या मुलांच्या लाभात आहे.
नाही टिकलं तर लाभात नाही आहे. 50%च्या पुरावे 54 लाख पुरावे मिळालेत. 54 लाख पुरावे मिळाले. त्यामुळे ओबीसी मधूनच पाहिजे आम्हाला. दुसरी गोष्ट की कुणबी समाजाच्या कुणबी मराठा कुणबी मराठा अशा जवळपास 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. कदाचित त्या उद्या 1 कोटीपर्यंत जातील. याचा अर्थ स्पष्ट आहे की जो पूर्वी शेती करणारा जो मराठा समाज होता तो कुणबीच होता. कुणाचं रेकॉर्ड आलंय तर कुणाचं आलं नाही. याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे जी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे त्यांच्या मागणीशी आणि या त्यांनी जे कुणबी मराठा कुणबीच्या नोंदीच्या आधारावर जे आणखी आपल्याला जे काही लोकांना समाविष्ट करून घ्यायचं आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण सहमत आहोत. आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आंदोलन करत असताना सर्वांनी आपापलं रोडने जात असताना प्रवासामध्ये वाहन या दृष्टिकोनातून कुणाला काही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कुठेही गर्दीमध्ये याच्यामध्ये ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी. कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या समाजातील मुलांच्या अंगावर कुठलेही गुन्हे पडणार नाहीत. त्यांच्या भविष्याचं कुठलेही कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही हे आपणच सगळ्यांनी मिळून काळजी घ्यावी. विशेष बाब म्हणजे मला माऊली पवारांचं विशेष कौतुक करायचं आहे. या ठिकाणी अनेक मंडळी आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाची आहेत परंतु त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सहभागी आहेत. याच्यामध्ये आमचे धनगर समाजाचे बांधव असतील, माळी समाजाचे बांधव असतील, आमचे मुस्लिम बांधव असतील यांनी देखील मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. ही अत्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेचं अत्यंत उत्तम उदाहरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना आणि सर्व समाज बांधवांनी घालून दिले. मी मनापासून शुभेच्छा देतो. Like, subscribe, click on the bell.